टेन्शनमध्ये आहे. मेडिकली अडचणी बघता इकडे फायनान्शियली पण अडचणी खूप सुरू झाल्या आहेत. ऑफिसचं टेन्शन वेगळं, घरचं टेन्शन वेगळं, मुलांचं टेन्शन वेगळं. कसं मॅनेज करायचं? अशा सगळ्या गोष्टींच्या टेन्शन्समधून तुम्ही पण वावरताय का? तुम्हाला पण वाटतंय का की लाईफमध्ये आता काही उरलंच नाही आहे, सगळं संपलं आहे, प्रत्येक गोष्टींमध्ये काही करायला गेलं की अडचण ही उभी राहते? कितीही स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न केला तर एक नवा स्ट्रेस आपल्यासमोर आपली वाट बघत उभा असतो. असं तुमच्यासोबतही होतं का? तर एक लक्षात घ्या, स्ट्रेस, ताण, आज ताण व्यवस्थापन म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट ही काळाची गरज आहे. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये इतका स्ट्रेस आहे. अगदी लहान मुलाला सुद्धा प्रश्न केला ना की काय रे बाबा कसं चाललंय तुझं, तर तो आपल्याला उत्तर देतो, अरे काय सांगू काकू, इतका स्ट्रेस आहे ना सध्या, इतकं डिप्रेस झाल्यासारखं वाटतं. क्लासमध्ये पाठवतात, अभ्यास सतत, ही कॉम्पिटिशन ती कॉम्पिटिशन, याचा क्लास त्याचा क्लासमध्ये या ॲक्टिव्हिटी त्या ॲक्टिव्हिटी, स्पोर्ट्स वेगळे आणि होमवर्क वेगळं, अशा सगळ्या गोष्टींचं खूप बर्डन आलं आहे. एक तर त्यातल्या त्यात बऱ्याच परीक्षा निघाल्या आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपल्यासाठी, स्पर्धा ज्या सुरू आहेत त्याच्यामध्ये आपण स्वतःची जर एक तटस्थ भूमिका नाही निभावली तर आणखीन अडचणी वाढणार. म्हणजे एक लहानसं मूल तुम्हाला आज इतक्या गोष्टींचा ताण सांगतं, तर मोठ्या माणसाला तर किती असेल? कारण त्याला तर या सगळ्या अशा आपण म्हणूया ऐहिक जगामध्ये त्याला सर्व्हाइव्ह करायचं आहे. मग हे सर्व्हाइव्ह करताना, आपल्या मुलांना शिकवताना, घर खर्च मॅनेज करताना, EMIs भरताना, कारण प्रत्येकावर काही ना काही लोन आहे, हे सगळं करत असताना त्याची किती तारांबळ उडत असेल. तर या सगळ्या गोष्टींना आपल्याला जर मॅनेज करता आलं तर आपल्याला एक गोष्ट सगळ्यात आधी समजायची आहे की आपल्या लाईफपेक्षा महत्वाचं काहीच नाही. जान है तो जहां है असं म्हटलं जातं. मग हा जीव धोक्यात घालून, हा जीव टांगणीला ठेवून आपण काय एफर्ट्स घेतोय? आपला जीव आधी जपा आणि मेहनत करा. मेहनतीला पर्याय नाहीये, पण जीव सांभाळून, स्वतःचा जीव सांभाळून, कारण हाच जीव तुमच्या फॅमिलीवाल्यांसाठी खूप महत्वाचा आहे. तुमच्या घरातल्या प्रत्येकासाठी तुमचा जीव खूप महत्वाचा आहे. तुमच्या मुलांसाठी तुमचा जीव महत्वाचा आहे. आपण इतकं प्रेशर घेतो की सहज आपल्याला लक्षात येतं की लहान लहान मुलांना BP, शुगर अशासारखे त्रास होताना दिसतात. मोठ्यांमध्ये आज 30 आणि 35 मध्ये तर हे सगळे अगदी नॉर्मल झालंय. आपण बघतो की कितीतरी स्टार्स, आपल्या सिरियल्समधले कितीतरी स्टार्स, मला आता नाव नाही आठवत आहे, अगदी काल परवाचीच घटना आहे की हार्ट अटॅक येऊन कितीतरी लोक अगदी सहज रात्री झोपेत हार्ट अटॅक येतो आणि ते या जीवनाला बाय बाय करतात. तर एक लक्षात घ्या की हा स्ट्रेस तुमच्या जीवावर जर बेततोय तर तो स्ट्रेस योग्य आहे का? आय नो की तुम्हाला काही डेट दिल्या जातात, तोपर्यंतच तुम्हाला तुमचे कामं पूर्ण करायचे असतात. आय नो तुमच्या EMIच्या डेट्स रेग्युलरली ठरलेल्या असतात. मला माहिती आहे तुम्हाला तुमचा पगार पुरत नाही. मला माहिती आहे तुम्हाला मेडिकल इश्यू आहेत. मला माहिती आहे तुम्ही फायनान्शियली खूप गड्ड्यात आहात. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या सगळ्या गड्ड्यातून बाहेर निघायला स्ट्रेस हा पर्याय नाही आहे. स्ट्रेस हा आणखीन घातक आहे, जो तुम्हाला यात आणखीन ढकलू शकतो. जर तुम्ही बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर तो तुम्हाला आणखीन त्यात आत ओढू शकतो. आपल्याला माहिती आहे कुठलंही चक्रव्यूह पटकन आपण त्याच्यातून बाहेर निघू शकत नाही, मग त्यात ओढावला पटकन जातो. त्यामुळे ही व्यूहरचना जी आहे, ही जी काही व्यूहरचना आहे, यातून बाहेर पडण्याचा मार्ग पण असतो. कठीण असतो पण मार्ग असतो. त्याच मार्गांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट, जर का तुम्हाला खूप स्ट्रेस येतोय, अतिशय वाटतंय की आज तर म्हणजे आता जगावंसं वाटत नाहीये, सगळीकडनं हॅमरिंग होत आहे, सगळीकडनं टेन्शन येत आहे, अशा परिस्थितीमध्ये मोकळा लांब श्वास घ्या, दीर्घ श्वसन करा त्या वेळेला. कारण ती वेळ निभावून देणं खूप गरजेचं असतं बरं का. कारण ती वेळच तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. त्यावेळेला चुकीचे घेतलेले निर्णय तुमचं आयुष्य संपवू शकते. त्याचप्रमाणे त्यावेळेला योग्य घेतलेले निर्णय तुमचं आयुष्य चांगलं करू शकते. तर हेच आयुष्य चांगलं करण्याचे आपण फंडे बघणार आहोत. तर दीर्घ श्वसन करा आणि स्वतःला सांगा, सगळं छान होणार आहे, सगळं छान होणार आहे. मला माहिती आहे हा पागलपणा वाटेल, हा मूर्खपणा वाटेल, पण ही पॉझिटिव्हिटी शरीरामध्ये जोपर्यंत भिनत नाही तोपर्यंत चांगले मार्ग तुमच्या डोळ्यापुढे येत नाही.
तुम्हाला हे चांगलं दिसतच नाही, माझी दृष्टीच जर निगेटिव्ह झाली आहे, माझे विचारच जर निगेटिव्ह झाले आहे, तर मला कसं चांगलं दिसणार आहे? त्यावेळेला आपल्याला विचार चांगले करायचे. मला माहिती आहे सोपं नाहीये, पण कठीण असलं तरी अशक्य नाहीये. त्यामुळे अशक्य गोष्टी करण्यात जितकी मजा येते ना, जितकी अरे इतका स्ट्रेस फॉलो करताय, इतका स्ट्रेस घेऊन जगताय, त्यात हे एक फ्री ऑफ कॉस्ट सोल्युशन्स करून बघा. तर हे झालं श्वसनाचं, की तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, कूल व्हायचं आहे. त्यानंतर एका खोलीमध्ये बंद करायचं आहे स्वतःला. नीट ऐका, खोलीमध्ये बंद करायचं आहे, अत्यंत तुमच्या आवडीचं अगदी सायलेंट असं म्युझिक लावायचं आहे, डोळे बंद करून बसायचं आहे. हे म्युझिक जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर योग्य असेल, म्हणजेच मेडिटेशनचे जे म्युझिक असतात किंवा कृष्णाची बासरी आहे, बरेच मंत्र असतात जे तुम्हाला त्यावेळेला तुमची ती जी हिलिंग होतं आपण असं म्हणू, तर ती ऊर्जा तुम्हाला मिळते आणि ती ऊर्जा देण्यासाठी तुमच्या आवडीचे मंत्र लावा, म्युझिक लावा, तुम्हाला ज्यात आनंद मिळतो ते लावा आणि डोळे बंद करून बसा. हे डोळे बंद करून बसणं किंवा ते म्युझिक लावून स्वतःशी संवाद साधणं खूप टफ आहे. पण तुम्ही ऑलरेडी लाईफच्या इतक्या मोठ्या संकटात न जाता आहात, इतका टफ काळ तुम्ही ऑलरेडी अनुभवत आहात, त्यात आणखीन एक सही टफ आहे. म्हणजे स्वतःवर लक्ष केंद्रित करणं, स्वतःच्या मनावर लक्ष केंद्रित करणं सोपं थोडीच आहे. इतरांच्या मनातल्या गोष्टी जाणून घ्यायला खूप आवडत असतं. याचं मनच खराब आहे, हा तसाच आहे, याच्या मनातच खोट आहे. पण तुमच्या मनात काय आहे हा विचार करा आणि आजच हा प्रयोग करून बघा. मग तुम्ही म्युझिक लावलाय, डोळे बंद केले आहे, सगळ्यात आधी परमेश्वराचे आभार माना, की परमेश्वरा तुझे खूप खूप आभार. पुढच्या जन्मात झुरळ बनवतो, पाल बनवतो, आणखीन कुठले किडे मुंगे बनवतो, की आणखीन असा काही किळसवाणा प्राणी बनवशील माहिती नाही. या जन्मात माणूस होण्याचं सुख दिलं, इतरांच्या भावना समजून घेण्याचं सुख दिलं, श्वास घेऊन प्रत्येक श्वासामध्ये नवीन काहीतरी अनुभवण्याचं सुख दिलं, नवनवीन गोष्टी शिकण्याचं सुख दिलं. ती गोष्ट वेगळी आहे की या माणसानीच हा सगळा जो काही आपल्या आजूबाजूला नेगेटिव्हिटीचा ऑरा केलाय, की ही गोष्ट तुमच्याकडे पाहिजे, सोफा हवा, फ्लॅट हवा, बंगला हवा, गाड्या हव्या, या गरजा अमर्यादित आहेत. या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवा आणि परमेश्वराचे आभार माना. एक बुद्धिमान प्राणी म्हणून आपण जन्म घेतला आहात आणि या बुद्धिमान प्राण्याला त्याच्या आयुष्यामध्ये कितीतरी गोष्टी शिकायला मिळाल्या. तुम्ही तुमचं काय काय अचीव केलं आहे वयाच्या 35 पर्यंत, वयाच्या 40 पर्यंत, वयाच्या 25 पर्यंत, वयाच्या 20 पर्यंत, हे सगळं डोळ्यापुढे आठवा आणि हार मानायची नाहीये हे स्वतःला सांगा. मग तो परमेश्वर तुमच्या सोबत तुमच्या पाठीशी पुन्हा उभा करेल, तुम्हाला तुमच्या पाठीशी उभं राहील आणि तुम्हाला परत उभं करेल. करून बघा. त्याला सांगा माझ्यात कॅपॅसिटी आहे, मी करू शकतो, मी प्रयत्न करू शकतो, मी करून बघू शकतो, मी करणार नाही, मला जमेल का, असे प्रश्न तिथे विचारू नका. त्याला सांगा तू फक्त पाठीशी उभा राहा, मी प्रयत्न करेन. मग हा स्ट्रेस हळूहळू 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 कमी होईल. आज उद्या परवा 3 दिवसात नाही, रोज तुम्ही एक 5 मिनिटाचं मेडिटेशन करा. या मेडिटेशनमध्ये जी जादू आहे, या मेडिटेशनला आपल्या पूर्वीच आपली भारतीय संस्कृती आहे ही ध्यानधारणा. आपल्या इथे कितीतरी ऋषीमुनी या सगळ्या गोष्टींवर असं नसतं व्हायचे, पण आपल्याला त्या गोष्टी त्या सांगितल्या तर कळत नाही. आज मेडिटेशन या शब्दांनी त्या गोष्टी कळतात. तुमचा स्ट्रेस रिलीफ करायला मेडिटेशन हे जादुई आपण म्हणू की उपाय आहे. खूप चांगलं मेडिसिन आहे. आपल्याला आजकाल डॉक्टर्स डिप्रेशनच्या गोळ्या देतात, स्ट्रेस आला तर गोळ्या देतात. ते कशासाठी? तर आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत त्याला स्टेबल करायला, तुमचं जे काही चाललंय त्याला स्टेबल करायला. मग या गोळ्यांपेक्षा मेडिटेशन हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. दीर्घ श्वसन, मेडिटेशन आणि तिसरा म्हणजे तुमच्या आवडीची गोष्ट. काय आवडतं तुम्हाला? तुम्हाला मित्रांमध्ये जायला आवडतं? अरे जा, मजा करा, जे होईल ते पाहून. अरे एक दिवस द्या स्वतःला, तुमची हॉबी जपा. डान्स आवडतो, डान्स करा. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, नका करू विचार, नाहीतरी लोक शिव्याच घालतायत. डान्स करा.
गाणं आवडतं, आवाज चांगला असू देत किंवा नसू देत, मोठमोठ्याने गाणे म्हणा. फिरायला आवडतं, ह्या आपली बाईक आणि मारा राऊंड. तुम्हाला जे आवडतं ते करा, जे खायला आवडतं ते खा. त्या पिरियडमध्ये तुम्हाला आवडतं त्या गोष्टी करा. पेंटिंग करायला आवडतं, पेंटिंग करा. छंद जोपासा. खूप सोपी गोष्ट आहे जी आपण करतच नाही. कितीही सांगितलं कोणीतरी आपण करत नाही, पण ही गोष्ट करून बघा. तुम्ही जर तुमच्या हॉबीजला वेळ दिला, तुमच्या आवडीच्या कामाला दिवसातला अर्धा तास पण नाही म्हणत मी, 20 मिनिटं 15-20 मिनिटं दिले तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये 2 वर्ष समोर जाल. हो, कारण त्यामध्ये जेवढी एनर्जी आहे ती एनर्जी तुमच्या आपच येऊन जाईल. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस घेऊ नका की लाईफमध्ये काय आहे. अरे लाईफ आहे तर सगळं आहे, तुम्ही आहात तर सगळं आहे. त्यामुळे तुम्ही सगळं काही करू शकता. तुमच्यात ती ताकद आहे, तुमच्यात ती कला आहे. तुम्ही 10 लोकांपेक्षा वेगळे आहात. आज वेळ खराब आहे, ती वेळ आपण बदलून दाखवू. स्वतःला वेळेनुसार बदलवून दाखवू. काही स्किल मला येत नसतील, माझ्या कलिगला त्या जमत असतील, तर मी त्या स्किल नक्की स्वतः शिकेन. आजन्म विद्यार्थी आहे, त्यामुळे काही पण शिकू शकतो. कठीण जाईल पण अशक्य नाही आहे. नवीन स्किल शिका, काम वाढवा. स्वतःमध्ये इतका पैसा स्वतः गोळा करा की तो पैसा तुम्ही स्टोअर करू शकाल, त्या पैशाची व्हॅल्यू तुम्ही करू शकाल. पण सोबतच इतका पैशाच्या मागे इतकं पण धावू नका. पैसा महत्त्वाचा आहे. मेडिकली म्हणजे तुम्ही तुमची तब्येत सुद्धा पैशानीच विकत घेता आजकाल. तुम्ही स्वतःचा जीव पण, बरोबर आहे, अगदी सगळीकडे पैशाचा बाजार आहे. पण तो पैसा कमवत असताना दिवसातला अर्धा तास स्वतःच्या शरीरासाठी द्या. व्यायाम करा. मेडिटेशन सारखी तर दुसरी गोष्ट नाही आहे जी तुम्हाला खूप जास्त हील करते. माझा एक अनुभव सांगण्याचा झाला तर मी पण ज्या वेळेला डिप्रेशनमध्ये गेली होती, मी ज्या वेळेला काही फॉलो केलं ते म्हणजे मी स्वामी समर्थांचा जप केला. तारक मंत्राचा खूप ऐकून स्वतः डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ म्हटलं, डीप ब्रिथिंग केलं. त्यानंतर हळूहळू मला मॅजिकल रिझल्ट मिळाले. हा पण तुमच्यासोबत एक्सपिरियन्स मी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करीन. पण आत्ता तुम्हाला तुमच्या स्ट्रेसपासून दूर करायचं आहे. स्ट्रेसला दूर करा. आयुष्याला कलाटणी द्या. स्वतःच्या आयुष्याला कोणी येणार नाही मॅजिकल स्टिक फिरवून. तुम्ही स्वतः आहात तसे. तुम्ही स्वतःचं आयुष्य बदलू शकता आणि ते तुम्हीच बदलणार आहात. वाट कसली बघताय? आजच आणि आत्तापासून सुरू करा स्वतःमध्ये चेंजेस. शारीरिक आजार असतील, शारीरिक व्याधी असतील, त्या सुद्धा मेडिटेशननी दूर करता येतात. पुढच्या व्हिडिओमध्ये त्या संबंधित चर्चा करू. आज मनातल्या व्याधी दूर करून आधी स्टेबल व्हा. स्ट्रेसला झटकून टाका. अंगावरचा कचरा झटकतो त्याप्रमाणे स्ट्रेसला झटकून टाका. आनंदी राहायला लागा. हॅपी राहा. मनामध्ये आनंदाचे विचार आणा आणि आयुष्याच्या आनंदाची ही जत्रा आहे. आनंदाचा हा प्रवास आहे. त्यात मी तुमच्या साथीला आहे आणि इथून पुढे तुमचा सगळा काळ आनंदी आयुष्य जगण्यात जाणार आहे. हीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला थांबवूया.